अमरावतीच्या निवासी आश्रमशाळेत भूत, 600 विद्यार्थिनींनी घराकडे ठोकली धूम, अनिसकडून समुपदेशन, अफवेचं काय कारण? ही आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळा. अमरावतीमधील आदिवासी आश्रमशाळेतील विषबाधेचं प्रकरण ताजं असतानाच आता याच आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात येतो. डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेमुळे 600 पेक्षा जास्त मुली थेट शाळा सोडून घरी निघून गेल्यानं खळबळ उडाली. या आदिवासी आश्रमशाळेत नेमकं काय घडलं ते पाहू. 7-8 दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसायला आणि रडायला लागल्या, तर काही विद्यार्थिनींनी घुंगरांचा आवाज ऐकू येत असल्याचं सांगितलं. ही माहिती गावात पसरल्यानंतर भूतबाधेची अफवा पसरली. त्यानंतर 600हून अधिक विद्यार्थिनी भीतीपोटी थेट वसतिगृह सोडून घरी निघून गेल्या. या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं आणि सध्या तिथली काय परिस्थिती आहे हे साम टीव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या आपण त्या वसतिगृहाच्या या कक्षामध्ये, हा जो कक्षा आहे तो सावित्रीबाई फुले कक्षा आहे. या कक्षामध्ये साधारणतः 40 पेक्षा जास्त ज्या मुली होत्या त्या वास्तव्याला होत्या. त्यासोबत अधीक्षक मॅडम आहे. मॅडम काय सांगाल, ज्या दिवशी हे संपूर्ण अफवा पसरली तेव्हा तुम्ही कुठं होते आणि काय नेमकं झालं होतं? मी राऊंडला आली होती 8-9 वाजता. 9:30 झाले होते जवळपास. राऊंडला आली, कुणाची तब्येत वगैरे बरी आहे नाही आहे हे बघायला मी आली होती. तर सगळं व्यवस्थित होतं. आणि जेव्हा मी गेली तर 15-20 मिनिटांनी मावशी बोलवायला आली की मुलगी अशी अशी करत आहे बा, तिला चक्कर आलेला आहे, ती मोठी आवडत आहे, ती पाहत आहे, डोळे उघडत नाही आहे. मी पाहायचा प्रयत्न करत आहे पण डोळे उघडत नाही आहे. मग लगेच आम्ही आलो, नर्स आली, मी आली, सरांना पण सांगितलं. सर म्हटलं असं असं होऊन राहिलं, मुलगी अशी करत आहे. मग सरांनी ती दवाखान्याची व्यवस्था केली आणि तिला दवाखान्यात. मात्र ज्या विद्यार्थिनींसोबत हे घडलं तेही आम्ही जाणून घेतलं. जी विद्यार्थिनी या ठिकाणी होती तिला याबाबत विचारलं असता तिनं काय सांगितलं ते पाहू. अच्छा, आप जब हॉस्टल में थी तो आपको क्या दिखा था, आप क्या कर रहे थे उस टाइम? मतलब स्कूल के लिए तैयार हो रहे थे, ड्रेस पहनना चाहिए। अच्छा, हाँ, तो आपको क्या दिखा था? आंखें मिच गए पर सर, फिर उसके बाद में इंसान दिखा। महत्वाचं म्हणजे शाळेच्या आवारातील मोहाचं झाड तोडल्यानं हा प्रकार झाल्याचा आरोप पालकांनी केला. याच अनुषंगानं आमच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक संजय चौधरी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले. ते झाड मोहाचं होतं. मोह आणि आदिवासी समाज हा यांचा ऋणानुबंध आहे, ज्याच्यावर त्यांची उपजीविका पण चालते. तर ते झाड पण 6 वर्षापूर्वी कापलं गेलं होतं. आणि ते झाड याच्यासाठी कापलं गेलं होतं की शाळेला एखादं चांगलं प्लेन ग्राउंड असलं पाहिजे आणि ते ग्राउंड निर्माण करण्याकरिता. कारण की या शाळेची परंपरा ही क्रीडा स्पर्धेमध्ये उच्च आहे. गेल्या 4 वर्षापासून माझी शाळा प्रकल्प स्तरावर विजेतेपद, जे प्रमुख साधारण विजेतेपद असतं, ती विजेतेपदाची हकदार आहे. एवढंच नाही तर भूतबाधेच्या घटनेनंतर राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती मेळघाटमध्ये तळ ठोकून आहे. अनिच्छा पदाधिकाऱ्यांनी थेट या शाळेत धाव घेत विद्यार्थिनींमधील भीती काढण्यासाठी त्यांचं समुपदेशन सुरू केलं. मुली मात्र आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा त्याच्याविषयी चर्चा करत होते, कांचन 2 मूवी विषयी. प्रत्येक मुलगी ते बदल नाही सांगत, ते सांगते काय झालं होतं, नाही असं झालं होतं तसं. ह्या गोष्टी अशा प्रत्येक मुलीकडून आम्हाला एकसारख्याच ऐकायला मिळत होत्या. त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्या मागे, पण ही जास्त प्रमाणामध्ये अफवा आहे. या समुपदेशनानंतर विद्यार्थिनी पुन्हा शाळेत येऊ लागल्या. मात्र या भूताच्या अफवेनिमित्तानं या आश्रमशाळेतल्या असुविधांचं वास्तव समोर आलं. एका छोट्या खोलीत तब्बल 40 ते 50 विद्यार्थिनींना कोंबलं जातं. त्यामुळे त्यांचा अभ्यास आणि शिक्षणावर परिणाम होतो. त्यात अशा अफवांमुळे त्यांच्यात भीती पसरून आणखीनच त्यांचं खच्चीकरण होतं. त्यामुळे त्यांना योग्य सुविधा आणि त्यांचं वेळोवेळी समुपदेशनाची गरज आहे. अमर घटारे, साम टीव्ही, मेळघाट, अमरावती.